नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये भरती निघालेली एकूण 64 जागेसाठी भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भरती असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आस्थापनेवरील गट अ, गट ब आणि क संवर्गातील पदा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ॲप्लिकेशन करणं चालू झालेलं आहे. तारीख सुरुवात असणार आहे ॲप्लिकेशनची 29 डिसेंबरपासून ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेला आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटची तारीख असणार आहे 19 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क पेमेंट कालावधी लास्ट डेट आहे 19 जानेवारीपर्यंत. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा कालावधी असणार आहे. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला इथे हॉल तिकीट मिळू शकतं. आता कुठल्या पदासाठी भरती होणार आहे, तर पहिलं जे पद आहे प्रादेशिक अधिकारी 2 जागा आहे, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 1 जागा, वैज्ञानिक अधिकारी 2 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 जागा, प्रमुख लेखापाल 3 जागा असणार आहे, विधी सहाय्यक 3 जागा, कनिष्ठ लघुलेखक 14 जागा असणार आहे, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16 जागा असणार आहे, वरिष्ठ लिपिक 10 जागा असणार आहे, प्रयोगशाळा सहाय्यक 3 जागा असणार आहे आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक 6 जागा. अशा 64 जागेसाठी भरती केली जाणार आहे. आता इथे तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या पदासाठी त्यासाठी तुम्ही सविस्तर जाहिरात बघा. जाहिरातची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये असणार आहे. माजी सैनिक इतरांना कुठलेही परीक्षा शुल्क नाही आहे आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईनच पे करायचं आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईनच करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाईटवरती संपूर्ण जाहिरात वाचणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक आणि ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करू शकता. धन्यवाद.